जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, शांती रूपे नाही कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. हे तुकोबांचे शब्द विजयकुमार घोगरे यांना तंतोतंत लागू पडतात. त्यांची जीवनशैली आणि त्यांचा काम करण्याचा आवाका पाहता त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून कुणाशी वैर न करता शांत पद्धतीनं काम करत आपल्या कुळाचं आणि आपल्या आई वडिलांचे महत्व त्यांनी वाढवले आहे. 5 मार्च 1967 सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील वाशिंबे या मामाच्या गावी लताबाई व सदाशिवराव घोगरे यांच्या पोटी विजय यांचा जन्म झाला. त्यांचं मूळ गाव इंदापूर तालुक्यातील वकील वस्ती बावडा. लताबाई आणि सदाशिवरावांना 3 मुले, धनंजय, विजय व पूनम. घोगरे हे एक समृद्ध शेतकरी कुटुंब. घरात शिक्षण सीमित असलं तरी ज्ञानाचं, संस्कारांचं आणि मेहनतीचं वातावरण होतं. जरी घर आर्थिक दृष्ट्या स्थिर असलं तरी शिक्षण आणि जिद्द यावर भर देणं ही विजय घोगरे यांच्या वाटचालीतील पहिली प्रेरणा ठरली. त्यांचा शैक्षणिक प्रवास जिल्हा परिषद शाळा सोपान बाग वस्ती बावडा येथे सुरू झाला. 8वी ते 10वीचं शिक्षण घेत असताना 10वीच्या परीक्षेत केंद्रात पहिले येत त्यांनी शालेय जीवनातच आपली गुणवत्ता सिद्ध केली आणि त्या जोरावर तंत्र शिक्षणाची वाट धरत शासकीय तंत्र निकेतन पुणे येथे स्थापत्य अभियांत्रिकी पदविका पूर्ण केली आणि राज्यभरात 2रा क्रमांक मिळवला. पुढे वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली येथून स्थापत्य अभियांत्रिकी पदवी घेत असताना ते शिवाजी विद्यापीठात 4थ्या क्रमांकावर आले. त्यांनी आपलं उच्च शिक्षण पुढे नेत COEP पुणे येथून ME ची पदवी घेतली. शिक्षणाची खरी उंची गाठण्यासाठी त्यांनी पुढे संशोधनाची वाट धरली आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून PhD पूर्ण केली. परिश्रम तर करायचेच, पण ते केवळ हातांच्या बळावर नव्हे तर ज्ञानाच्या जोरावर. ही शिकवण त्यांच्या शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रकट होत राहिली. 1990 ते 1992 या कालावधीत ते कोपरगाव येथील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. 1992 ते 1995 या कालावधीत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सहाय्यक शहर अभियंता म्हणून जबाबदारी सांभाळली. विजय घोगरे यांचे ध्येय त्याही पुढे होते. त्यांच्या मेहनतीला आणि जिद्दीला यथोचित यश मिळाले जेव्हा 1994 मध्ये MPSC परीक्षेत ते महाराष्ट्रात प्रथम आले. 1996 मध्ये जळगावच्या लघु पाटबंधारे विभागात सहाय्यक कार्यकारी अभियंता म्हणून त्यांनी पहिले पाऊल टाकले. येथे कार्यरत असताना त्यांनी अनेक वर्ष रखडलेला वाघोर धरण प्रकल्प वेगानं पूर्णत्वास नेला व जळगाव शहराचा पाणी प्रश्न कायमचा मार्गी लावला. यानंतर त्यांना कार्यकारी अभियंता म्हणून नीरा देवघर प्रकल्पावर नियुक्ती मिळाली. त्यांनी नीरा देवघर हे 13 दशलक्ष घनफूट क्षमतेचे व 17 गावे पाण्याखाली जाणारे मोठे धरण अतिशय कमी कालावधीत पूर्ण केले. आशिया खंडातील सर्वात वेगानं पूर्ण झालेले मातीकाम एकाच दिवशी 43,000 घनमीटर हा विक्रमी वेग त्यांच्या नावावर आहे. कमी कालावधीत पूर्ण झालेले धरण म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. 50 किलोमीटर लांबीची कालवे व 40 किलोमीटर रिंग रोडचे कामही या काळात झाले. या प्रकल्पात केवळ धरणाचे कामच नव्हे तर 17 गावांच्या पुनर्वसनाचाही प्रश्न त्यांनी यशस्वीपणे मार्गी लावला. शासनानं त्यांच्या कार्याची दखल घेत
पुनर्वसन धोरण तयार करताना विविध अध्यादेश काढले आहेत. सातारा येथे बदली झाल्यावर त्यांनी उरमोडी उपसा सिंचन योजनेअंतर्गत आशिया खंडातील सर्वात उंच लिफ्ट योजना कार्यान्वित करून मान खटाव सारख्या दुष्काळी पट्ट्याला पाणी पुरवठा करण्याचे महत्त्वाचे काम केले. तेव्हा दुष्काळी भागात पाणी सोडण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या 80,000 जनसमुदायाच्या डोळ्यात उभे राहिलेले आनंदाश्रू हीच त्यांच्या कामगिरीची पोच पावती होती. पुणे खडकवासला पाटबंधारे विभागात कार्यरत असताना पुणे व पिंपरी चिंचवडचा पाणी प्रश्न सोडवला. खडकवासला व चासकमान प्रकल्पाचे कालव्याद्वारे शेतीचे सिंचन करण्यामध्ये मोलाचे काम त्यांनी केले. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या समोर महाराष्ट्रातील महत्वाकांक्षी प्रकल्पांचे प्रभावी सादरीकरण करून त्यांनी राज्याच्या जलसंपन्नतेसाठी भक्कम भूमिका मांडली. त्यांच्या दूरदृष्टीमुळे हे प्रकल्प केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात आकार घेत गेले. दोन 2013 मध्ये त्यांना अधीक्षक अभियंता म्हणून कोल्हापूर येथे पदोन्नती देण्यात आली. सातत्यानं उत्कृष्ट कामगिरी करत त्यांनी पुणे, जळगाव, अमरावती, कोल्हापूर, ठाणे आणि कोकण प्रदेश अशा विविध विभागाच्या अतिरिक्त पदाच्या जबाबदाऱ्या सुद्धा सांभाळल्या. कोकणात कार्यरत असताना त्यांनी तिल्लारी आंतरराज्य प्रकल्प, देहर्जी प्रकल्प पालघर आणि अरुणा मध्यम पाटबंधारे प्रकल्पांना विशेष गती दिली. कोकणातून मराठवाड्यात पाणी आणण्यासाठी सखोल अभ्यास करून प्रस्ताव तयार केला आणि गव्हर्नमेंटनं त्याला मान्यता दिली. 2021 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे वशिष्ठी नदीला पूर आल्यामुळं चिपळूण शहर 2 दिवस पाण्याखाली होते. मुसळधार पावसामुळे एका रात्रीमध्ये चिपळूण शहराचं अवघं रूप पालटून गेले. चिपळूण शहरातले सगळे रस्ते जवळपास पाण्याखाली आहेत. घोगरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पूर व्यवस्थापन उपाय योजना आखून अंमलात आणल्या, ज्यामुळे पुढील वर्षी महाड व चिपळूणची पूर परिस्थिती नियंत्रणात राहिली. कमी वेळामध्ये जर जास्त पाऊस पडला तर पूर येतो, तर पुराचा धोका कमी करण्यापेक्षा आपल्याला सतर्कता यंत्रणा वापरायची. अपेक्षे पलीकडे जाऊन कार्य करत असताना विजय घोगरे यांनी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांसोबत सौहार्दपूर्ण आणि विश्वासपूर्ण संबंध निर्माण केले. त्यांच्या कार्यशैलीमुळे राजकीय सीमा रेषांच्या पलीकडे जाऊन त्यांना पाठिंबा आणि सहकार्य मिळाले, जे त्यांच्या प्रभावी नेतृत्वाचे द्योतक आहे. 2021 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे त्यांची मुख्य अभियंता म्हणून पदोन्नती झाली. बरेच दिवस बंद अवस्थेत असलेल्या कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेला त्यांनी नवसंजीवनी दिली. तसेच नांदेड जिल्ह्यातील लेंडी आंतरराज्य प्रकल्पाला चालना दिली. त्यांच्या प्रयत्नांनी कोरड्या जमिनींना पाणी मिळालं, लाखो शेतकऱ्यांचे जीवन सुखावले. धरणग्रस्तांच्या जीवाभावाचा माणूस म्हणून त्यांनी शेतकऱ्यांच्या, प्रकल्पग्रस्तांच्या हृदयात जिव्हाळ्याचे स्थान निर्माण केले. त्यांची कार्यपद्धती ही नेहमी प्रशासनाचे अधिकार वापरून लोकांचं कल्याण करणे ही राहिली आहे. विजय घोगरे साहेब यांनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स इंडिया या देशातील अत्यंत प्रतिष्ठित संस्थेत महत्वाची भूमिका बजावली आहे. पुणे सेक्रेटरी, त्यानंतर महाराष्ट्राचे चेअरमन आणि नंतर संस्थेचे राष्ट्रीय स्तरावर व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम केले. त्यांच्या कार्यकाळात अभियंत्यांच्या विकासासाठी ठोस पावले उचलली गेली, ज्याचा लाभ लाखो अभियंत्यांना झाला. या कार्याबरोबरच विजय घोगरे यांनी शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीतील आरक्षणाचा लढा
17 वर्ष सातत्यानं सुप्रीम कोर्टामध्ये लढून ओबीसी व खुल्या वर्गातील अधिकाऱ्यांवर होणारा अन्याय दूर करून त्यांचे संविधानिक अधिकार त्यांना मिळवून दिले. 1992 साली पिंपरी चिंचवड येथे कार्यरत असताना त्यांनी उपायुक्त निर्मल कुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा सेवा संघात प्रवेश करून सामाजिक कार्याला सुरुवात केली. 2017ला मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली. मराठा सेवा संघाचा अध्यक्ष म्हणून मी विजय घोगरे पहिल्यांदा जिजाऊ सृष्टीवर आपले संवाद साधताना मला अतिशय आनंद होत आहे. मी अध्यक्षपदाची नुकतीच जबाबदारी घेतलेली आहे आणि खेडेकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे काम मी चांगल्या पद्धतीने करण्याचे अभिवचन देतो. विविध विभागातील अधिकारी मराठा सेवा संघाशी जोडले. राज्यभर प्रबोधनाचा महाजागर सुरू केला. अधिवेशने, मेळावे, परिषदा, बैठका, प्रशिक्षण शिबिरे यांचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले. शिवधर्माचा विचार रुजविण्यासाठी मोहीम राबवली. संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व इतर सर्व 33 कक्षांची बांधणी त्यांच्या काळात अधिक सक्षमपणे करण्यात आली. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून त्यांनी शिवजयंती शासकीय तारखेनुसार 19 फेब्रुवारीला शिवनेरी गडावर साजरी करण्याची परंपरा रुजवली. तसेच जिजाऊ जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या कार्यकाळामध्ये खेडेकर साहेबांचे विचार आणि मराठा सेवा संघाचं संघटन गाव खेड्यापर्यंत कसं जाईल यासाठी प्रयत्न केलाच. परंतु संपूर्ण भारतभर हे संघटन नेण्यामध्ये विजय घोगरे यांचा सिंहाचा वाटा राहिलाय. ज्या ताकदीनं त्यांनी प्रशासकीय कार्य आणि समाजकार्य केलं, त्याच संवेदनशीलतेनं त्यांनी आपलं कुटुंब, आपले नातेवाईक या जबाबदाऱ्या सुद्धा यशस्वीरित्या पार पाडल्या. साहेबांच्या या यशस्वी प्रवासात त्यांच्या पत्नी वंदनाताई यांची भक्कम साथ त्यांना मिळाली. साहेबांच्या संपूर्ण कार्यामध्ये त्या खंबीरपणे त्यांच्या सोबत उभ्या आहेत. मुलांचे शिक्षण, कौटुंबिक निर्णय आणि सामाजिक बंधनांची जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली. त्यामुळेच ते शासकीय व सामाजिक कार्यात पूर्ण वेळ काम करू शकले. त्यांच्या कुटुंबात मुलगी डॉक्टर सुप्रिया MS स्त्रीरोग तज्ञ, तर दुसरी मुलगी क्षितिजा MTech आहे आणि मुलगा चैतन्य वेल्लोर येथे इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत आहे. त्यांचे एक जावई अमित घावटे हे डॉक्टर आहेत, तर दुसरे जावई मोहित निंबाळकर हे BE MBA आहेत. विजय यांचे मोठे भाऊ धनंजय यांच्या कुटुंबामध्ये मोठी मुलगी अश्विनी आयर्लंडमध्ये डॉक्टर आहे. दुसरी मुलगी श्रद्धा MTech कॉम्प्युटर असून अमेरिकेमध्ये आहे, तर मुलगा सत्यजित MTech असून न्यूझीलंडला आहे. बहीण पूनमची मुलगी भारती BBA असून मुलगा राज MTech सिव्हिल, तर किरण MTech सिव्हिल न्यूझीलंडला आहे. विजय घोगरे यांनी केवळ आपल्या यशासाठी वाटचाल केली नाही, तर त्यांनी हजारो शेतकरी, अभियंते आणि सामान्य जनतेच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवले. त्यांनी प्रशासनाच्या मर्यादा ओलांडून लोकहिताचे निर्णय घेतले, संघर्षाला सामोरे गेले आणि समाजाच्या भल्यासाठी अखंड मेहनत घेतली. त्यांच्या कार्याची ही प्रकाश वाट पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल आणि त्यांच्या मूल्यांची ही मशाल सदैव तेवत राहील. जय जिजाऊ, जय शिवराय.